आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर आपण बघूया ताज्या घडामोडी। नाशिकमधील तळेगाव येथे शेतकऱ्यांचे 35 लाखांचे पिकांचे नुकसान। संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असताना नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथील तळेगावमधील 4 ते 5 शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे देऊन प्रचंड नुकसान झाले आहे। जुलै 2025 मध्ये तळेगाव येथे सिजेंटा कंपनीचे कर्मचारी येथील शेतकऱ्यांना भेटले असता शेतकरी छगन पगार, अनिल पगार, तुकाराम पगार, अर्जुन पगार यांना आमच्या कंपनीचे बियाणे उत्कृष्ट दर्जाचे असल्याचे सांगून उत्तम टोमॅटो पीक घेऊन तुम्हाला 2.5 ते 3 लाखांचा नफा मिळेल असे खोटं बोलून व्हरायटी बियाणे 108 खरेदी करण्याचा आग्रह केला। ही बियाणे तळेगाव जवळील नर्सरी मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली। सदर 4ही शेतकऱ्यांनी बियाणे आपल्या शेतात टोमॅटो पिकासाठी लावले असताना 3 महिन्यानंतर निकृष्ट दर्जाचे टोमॅटो पीक आले। यात या 4ही शेतकऱ्यांचे जवळपास 30 ते 35 लाखांचे नुकसान झाले असून कृषी भूमीचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शिंदे यांनी सदर कंपनीने या सर्वांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली, अन्यथा कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंब करावा लागेल असा इशाराही दिला व शासनानेही याची दखल घेऊन यांना सहाय्य करण्याचे आवाहन संतोष भालेराव यांनी दिले। छगन भाऊराव पगार, राहणार तळेगाव। माझी या गावामध्ये एक 55 गुंठे क्षेत्र आहे। गट नंबर 445। या गट नंबरमध्ये मी सिजेंटा कंपनीचे माणसं आमच्या गावात आले आणि त्यांनी चर्चासत्र केलं आमच्याबरोबर आणि आम्हाला फोर्स केला त्यांनी की आमच्या कंपनीची व्हरायटी 108 म्हणून खूप छान आहे, तर तुम्ही ती लावा। तर मी 2002 सालापासून या शेतीमध्ये टमाटे करतो। आत्तापर्यंत माझ्या शेतीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला नाही। आत्तापर्यंत भरपूर प्रकारच्या मी व्हरायट्या लावल्या, पण आजपर्यंत माझ्या शेतीमध्ये कुठलंही बी एक सुद्धा झाड खराब झालं नाही। पण या सिजेंटा कंपनीची व्हरायटी लावल्यामुळं आज मी कमीत कमी वर्षाचं माझं उत्पन्न असतं या टमाट्याचं 5-6 लाख रुपये आणि माझा आत्तापर्यंत झालेला खर्च कमीत कमी 1.5-2 लाख रुपये या शेतीमध्ये माझा खर्च झाला। औषधं, पावडरी, खतं वगैरे, सर्व मजूर वगैरे। आणि आता इथून पुढं माझं हे एकच पीक असतं वर्षाचं आणि याच्यावरच माझं पूर्ण वर्षाचं उदरनिर्वाह चालतो। आणि आत्ता समजा ही अशी शेती माझी खराब झाली तर इथून पुढं माझे दिवस कसे काढायचे हे कंपनीना समजून आणि कंपनीना मला काहीतरी याची दखल घेऊन काहीतरी नुकसान भरपाई करावी। राहणार तळेगाव अंजनेरी। तर मी सिजेंटा कंपनीचे 108 ही व्हरायटी लावलेली आहे, पण त्या व्हरायटीला एक सुका आलेला आहे। तर माझं क्षेत्रफळ आहे कमीत जास्त 30 गुंठे, तर सगळं सुका आलेलं आहे। तर कंपनीनं याची दखल घेऊन काही नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती। मी सिजेंटा कंपनीचे व्हरायटी लावलेली आहे, ती 60 गुंठे क्षेत्र पूर्ण सुका आलेलं आहे। त्यांनी आमच्या इथे चर्चासत्र घेतलं, त्यांनी सांगितलं की आमची 108 ही व्हरायटी लावा, त्यामुळे आम्ही ती लावली। तिचं पूर्ण नुकसान झालंय। वर्षाचं 5-6 लाख रुपयाचं उत्पन्न गेलं, वरून खर्च झाला 2 लाख रुपये। त्र्यंबकेश्वर तळेगावमध्ये इथं आहोत। तर ह्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, 3-3, 4-4 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। यांचं ऐन दिवाळीच्या पिरियडला आलेलं हाताचा घास हिरवून घेतला, त्यात निसर्ग साथ देत नाही, शासन साथ देत नाही आणि ह्या सिजेंटा कंपनीच्या 108 व्हरायटीने त्या शेतकऱ्यांना फसवलंय, कंपनीने फसवलंय। तर यांचं आता दिवाळी कशी जायची? या लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे। त्यांनी कुठनं तरी पाहुण्यांकडनं इकडनं तिकडनं पैसा गोळा करून हे क्षेत्र उभं केलं होतं। तर आता यांना ऐन दिवाळीच्या वेळेस वर्षाचं त्यांचं पीक हाताशी गेलंय, तरी कंपनीने यांची भरपाई द्यावी अशी मी कंपनीला विनंती करतो। आणि नाही दिल्यास आम्ही शासन स्तरावरून योग्य ती कारवाई करावी आणि शासनाने पण अशा कंपन्यांकडे लक्ष द्यावं का जे जेणेकरून शेतकऱ्यांना फसवणार नाही, त्यांच्यावरती वचक राहील ही मी शासनाला विनंती करतो।